नमस्कार, मी आहे सौरभ आणि माझी आवड या आपल्या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण यूट्यूबचे थंबनेल कसे बनवायचे हे आपण आज पाहणार आहोत. तर आपण पिक्सल लॅबमधून थंबनेल तयार करणार आहे. तर हे असे ओपन होईल. तर आधी आपल्याला यूट्यूब थंबनेलची साईज सिलेक्ट करायची आहे. तर आपण वर 3 डॉटवर क्लिक करणार. इमेज साईजवर क्लिक करणार. मग इथून आपण यूट्यूब थंबनेल सिलेक्ट करून ओके करणार. तर ही यूट्यूब थंबनेलची साईज आलेली आहे. तर आधी आपण हे लिहायचे डिलीट मारून. आता आपल्याला आधी बॅकग्राऊंड घ्यायचे आहे. तर हे मधल्या ऑप्शनवर येऊन इमेजवर आपण क्लिक करून गॅलरीमध्ये उघडणार आहे. तर आधी आपण बॅकग्राऊंड सिलेक्ट करणार आहे. तर हे बॅकग्राऊंड आहे, जसं आपल्याला छान वाटेल तसं आपण याला सिलेक्ट करू. तर आता आपलं बॅकग्राऊंड एकदा सिलेक्ट झालेलं आहे. मग आता आपण हे लॉक करूया हे पेज. तर हे लॉक झाल्यानंतर हे आता हलू शकत नाही. तर आता आपल्याला अजून एक इमेज घ्यायची आहे. तर हे आपण स्क्रीन गार्डचं बनवत आहे थंबनेल. तर त्याच्यासाठी हे स्क्रीन गार्डच्या बॉक्सचा फोटो लावत आहे. तर हे असं आपल्याला लावून द्यायचा आहे. आपल्याला जसं छान वाटेल तसं लावायचं आहे. तर आता हे लावून झालेले आहे. आता असं छान वाटत आहे. तर इथून आपण हे लॉक करूया. तर आता आपल्याला मोबाईलची इमेज टाकायची आहे. तर आता आपण परत गॅलरीच्या ऑप्शनमध्ये जाऊन मोबाईल सिलेक्ट करणार आहे. तर आता आपण मोबाईल जरा मोठा करूया. तर मोबाईलसुद्धा त्याची इमेज सेट झालेली आहे. त्यालासुद्धा लॉक करूया. तर आता आपण बॅकग्राऊंड जे आहे ते थोडं हलवूया. ते थोडं छोटं करूया आपण. तर हे आता असं छान वाटत आहे. तर हे असं ठेवूया. तर हे सुद्धा आता लॉक करूया. तर आता आपल्याला इथे वर नाव टाकायचे आहे सॅमसंग गॅलेक्सी M35. हे M35 मोबाईलचे स्क्रीन गार्डचं थंबनेल आहे. तर आता आपण त्याला वर नाव टाकूया. तर आपल्याला हे जे ए आहे, तर इथे आपल्याला ह्या ऑप्शनवर जायचं आहे. तर आता हे प्लसवर क्लिक करायचे आहे. तर हे आता न्यू टेक्स्ट म्हणून लिहून आलेले आहे. तर आपल्याला एडिट या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. तर हे आधी डिलीट मारून घेऊया आणि इथे आपण सॅमसंग गॅलेक्सी लिहूया. M35 सॅमसंग गॅलेक्सी M35 आपण नाव टाकलेले आहे. तर याला अजून छान बनवण्यासाठी आपण नावाचा पॅटर्न बदलूया. तर आपल्याला इथून हे सिलेक्ट करूया. हे आपल्याला चांगले वाटत आहे. तर असाच पॅटर्न ठेवूया. तर याचा कलर चेंज करूया आपण. इथे कलरच्या ऑप्शनवरून आपल्याला कलर सिलेक्ट करता येतो. तर आपल्याला जसं चांगला वाटेल तसा कलर आपण ठेवायचा. आपण चेक करून पाहू कोणता चांगला वाटत आहे. हा कलर चांगला वाटत आहे, तर हा आपण सिलेक्ट करू. आता आपण जरा नाव हे ॲडजस्ट करून इथे लावूया. जसं चांगलं वाटेल तसं इथे ठेवूया.
तर हे आपलं नावसुद्धा सिलेक्ट झालेलं आहे. तर आता नावाला सुद्धा आपण लॉक करूया. तर आता आपलं हे इथे थंबनेल झालेलं आहे तयार. तर आता आपल्याला सेव्ह ॲज गॅलरीवर क्लिक करायचं आहे. तर इथे आपल्याला कुठेही बोट लावायचं नाही, आपल्याला फक्त सेव्ह टू गॅलरीवर क्लिक करू. तर आता आपण गॅलरीमध्ये जाऊन पाहूया. तर आपलं हे थंबनेल तयार झालेलं आहे. तर या प्रकारे आपण थंबनेल तयार करू शकतो.